चांगली माणसं जोडली जाणं फार महत्वाचं आहे. तुम्ही येऊन बसता का इकडे? म्हणजे मी एकच मिनिट या ना या. खूप मजा वाटते तुमचं. ती खुर्ची घे ना. सौमित्राची एक कविता आहे, कवी सौमित्राची, की एखादं माणूस वाचल्यासारखं वाटतं एखादं पुस्तक वाचून संपवलं की. तेव्हा मला असंच वाटतं की हा माणूस ही व्यक्ती म्हणजे एक पुस्तक आहे आणि तिला आपण वाचलं पाहिजे. माणसाला शोभणारे युद्ध एक या जगी, त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात आले. पैसे पण चांगले कमवू, कफल्लक बनून नाटकवाला नाही व्हायचं. टिपिकल एक असतात. वा वा, बघा मेकअप आर्टिस्ट घेऊ शकतो मुंबईमध्ये घर विकत. हां, पण आता पद्मश्री मिळाली समजा तर 50 पोलीस तरी येतील ना मला फायनलला. ती तुला येते वागा? हो हो. की अशी जागाच मुळात नाही जिथे जायचेच नाही आणि जिथून जायचेच नाही, अशी एक जागा हवी आहे मला. मी आता जातो, मला पिक्चर करावंच लागेल म्हणलं आता. तर हे घ्या तुमचा राजीनामा. मी लाखातून एखादा भिकाऱ्याला टक्कल बघितलेला आजपर्यंत. चकित होणं, दचकणं हे फक्त एकदाच झालं पाहिजे. पुढच्या वेळी आपण शहाणच झालं पाहिजे. अरे जब कोरोना आया था तो मैंने दिया था कोरोना को टोला. कोरोना आया तो कोरोना को मैंने दिया था टोला. कोरोना गो मैंने था पहिला बोला. मी काय करेन भेटून सांगतो. मित्र म्हणे मराठी युट्यूबर संमेलन 2025 मध्ये मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आणि या उद्योग मंत्राचा हेतूच हा आहे की यातून तो उद्योजक आणि त्याचा उद्योग हा लोकांना कळावा. भारतातले कुठल्याही जमिनीत काही पिकू शकतो, फक्त डोकं पाहिजे. बिनडोक माणसं म्हणणार ही चालत नाही ते चालत नाही. एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, अवघे होऊ श्रीमंत. वा, चांगलं आहे. हं. हे खाऊन घ्या. पहिला भजी खातोच होता. 100रातली 99 माणसं चांगली असतात आणि 100रावा माणूस माझ्या नशिबात कधीच येत नाही.